तर मुंबईच्या चेंबूरमध्ये रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप करण्यात आलाय। अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाने चेंबूरमध्ये आंदोलन केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत शोभायात्रा रोखल्याचा आरोप सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलाय। तर आंदोलन करणाऱ्या साधू संतांनी जैन मुनींनाही ताब्यात घेतलेलं आहे। तर महेश पाटील यांचं निलंबन करा अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांनी केली। एक व्यक्ति, जिस व्यक्ति ने बोला, आज वो मुंह छिपा करके बैठा हुआ है, वो छुपता भाग रहा। चेंबूर नहीं लेके गए, देवनार लेके आए, सिर्फ इसलिए कि कहीं सामने ना आ जाए। और मैं ही तो नहीं, हमारे साथ में नीलेश भाई जो जैन संत हैं, जैन मुनि हैं। आज हमारा हनुमान जयंती और महावीर जयंती है। आज हम यहाँ बैठ के हनुमान जयंती और महावीर जयंती मना रहे। साथ ही साथ धर्म दंड को तोड़ दिया गया। इतनी हिम्मत सिर्फ इसलिए कि संविधान की बात कर रहे। संविधान की बात करना गुनाह हो गया। और याद रखना, विनाश काले विपरीत बुद्धि, चाणक्य का विरोध भी अशोक ने किया था। जोपर्यंत 5 वेळा नमाज होईल तोपर्यंत तुम्हाला बँड आणि ही यात्रा तुम्हाला रोका लागेल। आमची यात्रा रोखली। आमचे जे आई बहिणी आहेत त्यांना ढुसू त्यांचे ब्लाउज सुद्धा फाडले। मला सुद्धा इथं हातार लागलाय। एक आमचे गुरुजी आले हिमालयामधून, त्यांना पण अंदर टाकलाय। तो जे सर्व कारण आहे हा महेश पाटील करून रविस्तर जे सीपी आहेत, आम्हाला उद्याच्या एसपी ला जर तुम्ही सीपी ला तुम्ही निलंबित नाही केलं तो पुरा हिंदू समाज पुन्हा ताकदीनं जिथे जिथे रामनवमी ची यात्रा रोखली आहे तिथं आम्ही हनुमान चालीसा करू। तर महावीर जयंती निमित्त बोरिवलीच्या कोरा केंद्र मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थिती लावली होती। लोग जानते हैं भगवान महावीर जी ने जो रास्ता हमें दिखाया, जिन विचारों को उन्होंने हमारे लिए छोड़ा, आज हजारों वर्षों के बाद भी हम ये मानते हैं कि अगर दुनिया का कल्याण करना है, मानवता का कल्याण करना है, तो भगवान महावीर जी के विचारों पर ही हम सभी को चलना होगा। उन्हीं विचारों से हम विश्व का कल्याण कर सकते हैं। भगवान महावीर स्वामी जी ने एक करुणा का, शांतता का संदेश पूरी दुनिया को दिया और उन्होंने कहा, कर सत्य का दीप प्रज्वलित, कर सत्य का दीप प्रज्वलित, जग में प्रकाश को लाया, जियो और जीने दो का संदेशा, संग उसके जो आया। अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य, अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य, अपरिग्रह है उसके अनुयायी, माता त्रिशला का पुत्र है वो जो महावीर कहलाए। तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये अजित पवारांचा बॅनर लावण्यात आलाय। दादा तुम्ही सोडून गेले पण महाराष्ट्राने तुमची किंमत केली नाही, नो FIR, राजकारण लय बंगाळ असा आशयाचा बॅनर लावण्यात आलेला आहे। तर आवारे 15 वर्षांपासून शिवनिका संस्थानात संचालक आहेत। कराची भुंदुगिरी वाढण्यामागे आवारेंचं कॅम्पेनिंग आहे। सुषमा अंधारेंची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। तर आवारेंचं आसामी नामकरण या पुस्तकात ठरवून चमत्कारिक कथा लिहिल्या गेल्या। सुषमा अंधारेंचा वर्षापासून हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता। 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते। त्या 12 पैकी एक हा आवारे होता। तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात कुर्जींना हात दाखवता का। आवारेने जे पुस्तक लिहिलं आसामी नामकरण, या पुस्तकामध्ये ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या।